सत तुमकां सुटका दिता ह्या कार्यक्रमांत जेजू क्रिस्ताच्या नांवान तुमकां समेस्तांक स्वागत करता. तुमी हे कार्यक्रम पळयत येतात आमकां संतोश जावन आसा. ह्या कार्यक्रमा जरी जायतलीं पयत पुस्तकाची सतां देव तुमकां कळीत करता आसा, कित्याक आमी समेच्या येण्याच्या कालार आसा, कडे कालार आसा. एका मनशांनी नाश जावन जो म्हणले ती देवाची खुशी जावन आसा. त्या बसत आमी पळया पयत पुस्तकांत कोण बचाव जाता म्हूण, बचाव कशें जावचें म्हणून पयत पुस्तक आमकां सांगता. त्या बसत आमच्या मदें आज पास्टर पिटर कोड्रास उठपी सेवा करतात. ते तुमकां हाचे विशयी आनी सोड मायत दिवंक आशेतात. तांकां आमी जेजूचें नांव स्वागत करया. आमी आज ध्यान करया रोमाकरच्या पत्रांत पहिल्या अध्यायांत वर्स 21. रोमन चॅप्टर 1 वर्स 21. देवाक ते वळखतले जाल्यार तो देव म्हूण तांकां फोव तो मान दिवंक वा अर्गां दिवंक तांणी इन्कार केले. तशें जाल्ल्यान सोर तांचें चिंताप व्यर्थ जालें आनी तांच्यो दड्ड्यो मोती आतकारांत भरल्यो. हांगा अपोस्तल पाऊल म्हणटा कोणाक देव जिवंत देव म्हूण जाणा जाता. म्हणल्यार आमी पळयता आरे एका मनशांक ह्या संवसारांत रचले रचना पळोवनूच आरे एका मनशांक एकलो देव आसा, जिवंत देव आसा म्हूण. ही जिवंत देव आसा म्हूण एक मनीस ओळखून देवाक मोती तावन ताच्या मना तावन तो देवाक स्तुती आराधन करून देवाक तो योग्य जाल्ले तो आर्गां वगलाप दिना, आत्मेन सता देवाक आराधन करिना, तांचे मोती दड्डे जातात, तांचा मोती अंतकार भरता, सैतान तांचा मोती राजवड करता आनी तांचे मोती पथकाक अंतू सैतान तांकां बांदून घालता म्हूण हाजे अर्थ जावन आसा. आतां आमचो लोक कोंतारां सांगता न्ही. आतां सांजेच्या टायमार सदांच जावन घरांत थोड्या आसा काले आमोरी म्हणटात, आमेर सांगता म्हणटात, कोंतारां सांगतात, मरयेची कोंतारां सांगतात, सांता भक्ताक आपयतात, संत भक्त आपयता, मरयेची कोंतारां सांगतात. हाचे विशयी काले म्हणटात तुमी? तांतू तांकां सुटका मेळना. देव जिवंत देव त्या एका निजा देवाक मात्र ताणें आर्गां दिल्यार बापाक पुताक आनी पवित्र आत्म्याक सोडून बाकी खंयच्या संत भक्तांक ताणें आर्गां दिल्यार तांकां सुटका मेळना. ताणें बापाक पुताक पवित्र आत्म्याक समज जाल्ली कांतारां म्हूण काळजांत तावन तो जिवंत देव म्हूण आत्म्यान आनी सतान म्हळ्यार खंयचलेंच रूप करनासतना तो जिवंत देव, कित्याक ह्या रचना एक देव आसा, जिवंत देव आसा म्हूण तांकां कळटा. ताणें जिवंत देवाक ताणें आत्म्यान सतान आराधन करून बापाक पुताक पवित्र महिमा दिवन तितलें कांतारां म्हणत जाल्यार स्तुती आराधन करता जाल्यार मात तांचा मती सुटका मेळटा. हाका काले करता ती सांताक भक्तांक जाल्यार तांकां सुटका मेळना. बापाक पुताक पवित्र आत्म्याक सुटका म्हळ्यार सडवण सोडवण वय सडवण वय. न्ही आतां लोक आतां तांच्या घरांत आमरी करता, कोंतरां करता आनी सेकेंड थिंग्स कोंतारां सांगता. आतां सांगले दुसरे कोंतारां तांचें चिंताप अशें आसा. आमकां कांय प्रॉब्लम ना, आमी हर एक कम्फर्टेबल आसा. हर एक आतां हर एक मनशांनी पळोवचें तेंत न्ही ह्या संवसारांत कम्फर्टेबल जाचें. हांगा जी येताना आमकां कम्फर्टेबल आतां घाल्लें काम जाता, खर्चाक कांय उणें ना, बरें घर आसा, हर एक समथींग बेटरच आसा. आतां लोक काल चिंता आतां आमी मागले मागणें देव आयकलें, देव तूं म्हणटा, देवान आमचें मागणें आयकलें अशें म्हणटा. देवान आमचें मागणें आयकलां त्या बस आमकां कांय प्रॉब्लम ना, आमी एक बरें अंतू आसा म्हणून तांचें चिंताप अशें आसा. तुमी काल म्हणटा तशें आमी म्हणटा सैतान आसा पळय आज लोकांक कशें येता कित्याक पळय ते देवाक तांचो मान ते संता भक्तांक हे पर दिले न्ही सैतान तांकां थोडे अद्भुत करता, तांकां जाय परत दिता. पूण दिवन तो काळ करता तांचे मोतीक देवाचो उजवाड पांकाना पसून तांचे मोती कुड्डे करता. म्हळ्यार सैतान देवा बापाक जेजू क्रिस्ताक पवित्र आत्म्याक आत्म्यान सताना मान दिवंक सोडिना. तो बाकीचे पुरो संता भक्तांक तो मागणें कर पुरो कर आनी पुरो तांकां दिता, खावंक जेवंक पुरो तांकां दिता. पूण सडन येता येवन तांकां गुंतूंतल्या भशेन तांचो आत्मो येम काडपाचो विचार करता. हाचो अर्थ क्रिस्तांव लोक आतां सतान आनी आत्म्यांत ह्या सत जिवंत देवाक म्हजो सोडोवन पताक रोडून जिण सोडोवन दार म्हूण स्विकार करनासतना तो ही कूड सोडल्यार मेल्यार
दॅट मीन सर्गराजा वसाना म्हणून वसाना बिलकुल वसाना सीधा तो एमकाडाक जाता हां सीधा कडवा वय हां त्याच्या लोकांची चिंता अपेक्षा आसा की आमी सर्गराजागत वता म्हणून आसा न्ही मला हांगा तेचे सैतानान तांकां मंक केला सैतान तांकां मंक केला तांचे वडील सांगनात की वडिलीक ते माता मंक जालात कित्याक देवाचो उतार कोण स्वीकार देवाचो उतार ल्हान जेजू म्हणटा मातयो 18 वडला म्हळ्यार ते सीस जेजू प्रायस आसले माथ्यार आसले तांकां घेवन म्हणटा तुमी ल्हान भुरग्यां भशेन तुमी जाणला करीत सर्गराजाक तुमकां वर्त जाणा म्हणून आत्म्यांत ल्हान भुरगीं जावन हें उतार देवाचो उतार म्हणून सत म्हणून स्वीकार केला मात तांकां सुटका मेळटा हे काळे नांवां ते वाचल्यार सुटका मेळना आज ते काल ते मुखेली तांच्या थियोलॉजीन ते काल मुस्तू जाणार जालात हे उतार ते थियोलॉजीन अर्थ करतात सो न्हू देवा मुखार कळटे जावन हे उतार जेजू म्हणून ते स्वीकार करनात ते करून तांकां उगडापण जायना न्ही ते आतां तांच्या देवळान सांगतात न्ही हें देवाचें उतार म्हणटात न्ही वय सांगतात लोकांक आसा पळय सांगतात पण भितर घेना ते आतां ते देवाचेर म्हणटात ते काले म्हणटात वाखांडी तुका वय वय म्हणटा देखून जेजू मातये 23 पळय तांकां जे कपाटन म्हणून तांकां खंडन करता आमी मातये 23 जेजू काल म्हणटा तसले कोण भक्तीपण करता तांकां जेजू कपाटन म्हणून कितले कडेन तांकां जेजू म्हणटा पळय आमी मातये 23 आमी पळयता असो अर्थ जेजूक सगळें सोंसता जेजू वय लेकीन ह्या हिपोक्रेटी म्हणटात ताका इंग्लिशान कपटीपण कोंकणींत कपाटीपण म्हणटा इंग्लीश हिपोक्रेटी वय हिपोक्रेट्स वय ते देवाक बिलकुल पसंद ना पसंद ना बिलकुल पसंद ना त्या बसत मातये 23 बरयलां वय 13 तावन जे जेजू पळय कपटीपणाक खंडन करता ते कितलें 13 न्ही वय 13 वय हाय तुमकां सासऱ्यानो आनी परिजनो कापाटी तुमी सर्गींच्या राजाचे दार मनशाक तुमी मुखामुखी दंपलांत तुमी जावन भितर रिगानात आनी रिगोंक सोदतल्यांक रिगोंक सोडिनात पळय ती जावन रिगानात आतां सत कोचून रिगोंक प्रयत्न करता तांकां तांचे आयकनाकात ते जा सोडलात ते मतांत जालात तशें ते तांचो बायबल दुसरो आमी अशे प्रमाणे तांकां सोडिनात आतां हांवें पळयलें बायबल तो आनी हो सेम उतार कांय येना फरक ना कांय फरक ना पण लोक काय करता देवा परस चड तांच्या मुखेलपणाक देवस्थान दिला तशें मुखेलीचें उतार ते आयकतात सोड चड ह्या बायबलीच्या उतरावर मी सोड तांच्या उतराक मान दिता वय किताब ती काल म्हणटा वडिलाक मान दिचे म्हणून ती काल आमी मस्त शिकला म्हणल्यार ताणें मस्त थियोलॉजी केला म्हूण तांकां चिंता ती चिंता की देवाचो उतार आज जीव उतार हे उतार आमकां जडटी करता म्हण लोकांक कळना लोक म्हणटा ते मस्त शिकलात तांकां ते उतार गोत्तो आसा म्हण तांकांच देव म्हूण चिंता ते ता देखून ते काल देवाचो उतार वाचूंक वचनात तांचे सांगले शिकप तांचे जाल्यार शिकोवनच घट्ट धरतात पूण देवा मुखार एक्सक्यूज ना देवा म्हाका सांग म्हाका ताणें सोड ना जेजू मुखार एकल्यानच ता नित्य सिंहासन मुखार रावंक आसा ते जेजू म्हणटा आतां ते आतां कूड सोडली म्हणया वय असो सम्या मुखार रावतना तांकां आतां ते आतां कडा वचन जाल्यार ह्या सर्गरा वचन जाल्यार तांणी वचून सांगूंक आसा ती न्ही हे म्हळ्यार म्हाका ही शिकोवण मेळो ना म्हण सांगलें तांकां एक्सक्यूज मेळो का ना ना म्हाका वडिलान शिकोवना म्हळ्यार बिलकुल ना बिलकुल एक्सक्यूज कित्याक कूड सोडलो कुडले ताजो आत्म सीदा म्हळ्यार ताणें जेजू क्रिस्तान मरचा पयले पाताक रडलो जेजू स्विकार केले वही हांव पातकी सोम्या म्हज्या पाताक बक्षिना दी तूं सोन अगर कालचो तो स्विकार करता रियल आत्मा ताजो आत्मा सीधा सर्गार वता अगर तो ते इन्कार करता पाताक तो रडना जेजू ताजो कालचो सोन स्विकार करता तो इमिडिएट एमकाड गेलो उज्जैन दीस गेलो मागीर ताणें सुमार वर्सां राखा जेगी जडतेक रावंक ताका जडते करता म्हळ्यार आमी पळयल्यार हें बायबल आमी 4 रॅप्चर जाला उपरांत 1000 मिलियनियम जाला उपरांत वायट तरून जजमेंटांत ते पुरे कोण गेल्यात मे उठोवन येतात जेजू मुखार त्याला बूक उक्ते जातात त्याला ह्या निर्जीव वस्त पळय आतां आमी हांगा आमी निर्जीव ही आमी बसली हें चेर जावं दी ही वण जावं दी ही अशें सांगता अमक्या दिसा आमकां पास्टरान हे सुवाता अमक्या मिनीट सांगला म्हण ते पुर रेकॉर्ड जावन बूक उक्ते जातात तर जेजू म्हणटाले अमक्या दिसा तुवें पळयलें
जम करता आम्ही सांगता कोणी एकलो पळत जम करो हां अगर तो पळयतलो ताणें स्विकार करना तो येवंक कडेन म्हणटा त्या हां जिजू ताका दिसा अमके दिसा पास्टर लॉरन्स पास्टर पिटर कडसून अमकां टायमार येस सांगला तुवें आयकलें तुवें स्विकार करूं न्हय ताका तुका आज आज जायतो लोक ही आमकांनी म्हणटा न्ही त्याच्या विशयान काय म्हणटात आमकां न्ही म्हणटा तांचे सारके दंपला जिजू म्हणटा आमकां ह्या उतार आमकांनी म्हणल्यार तुवें जिजूक तिरस्कार केलो वय देखो जिजू म्हणटा जुवांत 3 अध्याय 20 उतार हांव तुमच्या बागलार उबो रावन तुमच्या बागला बडयता हे उतार आपल्या ते आयकता तांचे दार बडयता उक्ते तांणी करूंक जाय उक्ते करतलो तो काय करता जिजू तो इन्कार करता कांय करूं जायना उतार जिजू काय रुपण्यान दिसना हे उतार उतार कोण स्विकार करता जिजूक स्विकार केला पाहिजे आतां तुमी चिंता हाचे न्ही जायतो लोक पयलीं आयला संवसारांत तांकां समज उतार मेळना तांचे विशयान काय म्हणटात आतां हांगा आमी पळयता आपल्या जिजू क्रिस्ता स्विकार करचा पयले म्हणजे जिजू क्रिस्त ह्या संवसार येवच्या पयले जिजू क्रिस्त ह्या संवसार येवन आमच्या पातकात रगत दिवच्या पयले कोण पर्यंत मेलात तांकां जिजू काल जालें म्हळ्यार जिजू पुनरुत्थान जाला मागीर पाताळाक गेलो पाताळाक घेवन तांकां पुरो जीवन सुवार्थ दिली आनी ते आत्मे कोणे ती सुवार्थ स्विकार तांकां पुरा घेवन जिजू सारको गेला जिजू क्रिस्त ह्या येवन पाताक रोवन जिनी बदलून सारको गेला मागीर कोणाकी बचावी ना जिजू क्रिस्त आतां जिजू मरून जिजू मेलो जिजू पुरलो जिवन जालो स्वर्गराज्य गेलो ताचे उपरांत आमी पळयता आतां जी 2020 वर्सां जाली आतां म्हळ्यार हे मिडिया ही पुरो सुवार्थ आतां पयलीं नातली चिंता एक 100 वर्सां पयलीं नातली 150 वर्सां पयलीं ही नातली त्या लोकांची कली हांगा आतां आपास पावल म्हणटा अरे एका मनशा अंतस्करणांत देवान 10 उपदेश भरला म्हणटा आनी एका जल्माला मनशाचा अंतस्करणांत 10 उपदेश भरला अंतस्करण ताका सांगता एक नीज देव आसा हांगा आमी ह्या उतरांत आमी पत्रांत आमी 19 आनी 20 उतर वाचल्यार हे संवसार रचना दाखयता की जिवंत देव आसा म्हूण मागीर आमी 22-23 अंतस्करण सांगता की हे पाता करूं नजो बुंबय पुजा करूं नजो व्यभिचार करूं अंतस्करण ताका ती दिता ते अंतस्करण जर तालो आयकून अगर तो ते देवाचे उपदेश पाळटा देव ताका बचाव दिवंक शकता सोम्या स्विकार वय तो अंतच ताळो तो इन्कार करता मागीर ताका एक्सक्यूज ना आतां वाचूंक बरोवंक येना सुवार्थ आयकूं ना वय 100 वर्सां पयलीं सुवार्थ नासली अंतस्करण ताका सांगता अरे हे व्यभिचार करनाका बॉम्बे पुजा करनाका ओके ताणें व्यभिचार करूं ना बॉम्बे पुजा करूं ना म्हूण चिंत ताका अंतस्कार सांगला तांच्या तो बरो मनीस बरे तरेन जियेलो लेकीन ताणें जेजूक सोडून धाड म्हूण स्विकार करून ताका खंय सुवार्थ मेळना जाल्यार सुवार्थ देवाचो सुवार्थ मेळना म्हूण कोणाकय सांगूंक जाय की ताका ह्या संवसारांत जेजू क्रिस्त आयलो म्हूण सगळ्या मनशाकच देवान कलीत केला म्हणटा खंयच्या ना खंयच्या ताका कलीत जावच्या भितर करता म्हणटा करता वचच्या पयलीं ताका कलीत करता देव कोणाकय सोडिना तातूंत जेजू क्रिस्त ताणें स्विकार करूचच जाय ताका बचावी कारण जेजू क्रिस्त दरी मात्र सारके दारीची चावी ओपन जाता जेजू क्रिस्त विने कोणाकय सारको वचूंक कोणाकच जायना कारण इतलेंच कोणाक एक्सक्यूज म्हळ्यार कोणाक जल्मांत पळय मंदामती जल्मतात ल्हान भुरगीं एबनॉर्मल हे हांकां एक्सक्यूज म्हळ्यार हांकां कांय करता ना ते सारको करता वय आनी कोणाक बरें वायट म्हूण समजता तांकां समजून आयल्या उपरांत तांकां बिलकूल कसलीच एक्सक्यूज म्हळ्यार बिलकूल ना तांकां बिलकूल ना त्या वस्तू आतांत आनी पुस्तक वाचून वय पाच्या जावचे एक देवान एक अवकाश दिला अवकाश दिला तांकां देखून जिजून सर्गार वताना आपोस्तलांक जिजू सांगलें तुमी वसात सुवार्थ प्रगट करा म्हणून ते सुवार्थ खंयच्या खंयच्या प्रगट जाताच खंयच्या मनशान नांव म्हूण सांगता मरच्या पयलीं खंय सुवार्थ मेळना नासतना हांव सादूच ना थोडो क्रिस्तांव लोक म्हणटा तें आमचें काम न्ही तें देवाचें काम म्हणटात ना हांवें आयकलां तें आमचें काम न्ही तें देवाचें काम देव खंयच्या मनशाक वत्ताय करना देवान हर एक मनशाक सुवा विल दिला ताणें जावन इंची जाय आपणाक सस्तीक जीव जाय की येमकड जाय म्हणून ताणें जावन इंची म्हणटा देव कोणाक बलात्कार बिलकूल करना आतां गोडाक तूं न्हंयत व्हर उदकाक आपण व्हर ताणें तोंड उगतें ताणें पी दिसोर न्हू दबस्ते करून तागे अरे एक सुवा विल दिला ताणें जावन हें बरें म्हणून ताणें विचारूंक जाय देव कोणाकय बलात्कार करना म्हणटा देव कोणाक बलात्कार ना हय मनशां सुवा इच्छ ताणें हें
स्वीकार करूंक जाय. जाल्यार तुमी हाचे कित्याक लोक आणखी ह्या टायपार आसा म्हळ्यार कित्याक पाताक. हें करिना हां पाताक कसो मोग करता. देखून जे म्हणटा पाताक केन्ना मोग करता पातकाक सैतान धरून घेता. ता देखून हांव उतर जालें उतर उजवाड जावन आसा. उतर तो आयकताना ह्या चीज दोन घडये घडये आयकल्यार उताचे भितर रिकता. हे उतर रिकले ते पाताक ते वेता. त्या देखून कोण काल करता लोक काल करता आमचे क्रिस्तांव लोक 10 उतरां प्लस पातकाचो मोग करता. पाताक करता ताका इल्ली मजा मेळटा. म्हळ्यार सैतान काल करता तोंदर ना तुका पुरा एट्रॅक्ट करता. पूण आत्मो बचावी जाय ताणें 10 उतरां वाचोंकूच जाय. आनी सांगती आसात लोकांक एक ब्यां आसा हां एक धर्माचें ब्यां तशें भशेन केलें म्हणटा वय म्हळ्यार सैतान काल केलें म्हळ्यार आतां मालगाडी मुखांतर तांचा शिकोवण मुखांतर तांकां भिरांत घाला. हे तो धर्म सोडल्यार तुका मेल्यार सिमत ना. तांकां म्हळ्यार हें सारी रीत सांगला तुका मेल्यार सिमत ना तुका खंय पडटात म्हणून. ते आत्मे विशयी तांकां सांगना. आनी तांकां आनीकय आसा तांचे आनीकय आसा आमी मात स्वर्गार जावचे उरले पुरा एम काडोवचे म्हणून आसा. आतां हांगा सुवार्ता परगट करतात बायबल काडून वचून सुवार्ता परगट कर लोकांक पुरा सांगतात हें पुरा आतां पताक रोडून जिणी बदलला लोक पताक मस्त लोक पताक जिणी बदलला सुवार्ता बाळी बोलाली. आतां हर एक धर्माचेर हांवें एक पुरा आमी एक डिस्कस केलें हर एक धर्माचेर न्ही सोड सुवार्ता परगट आतां जाता क्रिस्तांवांची. लोक बसून सुवार्ता बळा परगट करता. लेकीन आपलो लोक आमचे क्रिस्तांव कोंकणी उलोवचो लोक अशें म्हणटा की ते यम कोणा वतले आमी सर्गेर वचले म्हणटात. हाचे विशयी तुमी घाले म्हणटात. बिलकूल म्हळ्यार तांकां तशें शिकोवन दिला. बिलकूल 10 उतर सांगता क्रिस्तांव म्हणून कुटुंब जालो म्हणून तो क्रिस्तांव वचूंक सांगना. जेजू क्रिस्त म्हणटा आपूणच वाट आपूण सत आपूण जीव जिवीत म्हजे विणे जी जिवीने कोणाकच सर्ग वचूंक जायना म्हणून जेजू अति स्पश्ट सांगता. आतां तांणी वची ज्यो सभा आसा चर्ची चर्ची ती मात्र पवित्र सभा म्हणटात न्ही हाचे विशयी 10 उतराक आदर ना. पवित्र सभा म्हळ्यार ता सभेत पवित्रपण दिसून येवंक जाय. ती सभा उतर प्रकार बांदूंक जाय. लोकांनी पवित्र म्हणूंक पुरो पूण देव पळयता भितर संगत पळयता. पवित्र म्हळ्यार ता सभेत पवित्रपण दिसून येवंक जाय. त्या मुखेल ते पवित्रपण दिसूंक जाय. पवित्र प्रकार ते बांदूंक जाय. लोक तांकां नांव दिता पूण ते पवित्र सभा जायना. जायना हे पयस सभादान भायर गेला म्हणटात न्ही हाचे विशयी घाले म्हणटात. म्हळ्यार तांकां शिकोवन तशें दिला. तांकां ती शिकोवन दिला. देखून तांणी आतां लोकांनी काल करचें तांणी आतां स्वताक सोदी म्हणटा देवान काले देवा सुद्दां काले म्हणटा म्हळ्यार आरे एका अंतस्करणांत एक सोदूंक धरला. कोण सोदता पळय आमी जेरेमिया 29 पळयता आमी 12 सगळ्या काळजान ताण तूं सोदता जाल्यार तुका मेळटा. म्हळ्यार आरे एका मनशान कोण सोदता जेजूक ताका जेजू मेळटा ताका उतरदारी. ते सोदिनात देखून ताणें करता दार बंद केला. हांगा पळय ते जावन रिगानात रिगतना की सोडिनात. तांकां चड धरती आसा पूण हांकां देवान बरें पाड यूज पूण ही काल करतात तांचे उतर आयकून ते आमचे दारी ताणें बंद केला. देवा म्हाका तांकां एक्सक्यूज बिलकूल ना. निजाकी देवान तांकां आपयला. पळय एक लाजर ग्रेस्त मनीस पळय लाजर त्या ग्रेस्त मनशाचा घरा आसलो. कळ्ळें न्ही ग्रेस्त मनशान काल केले सुवार्ता इन्कार केली. ते कितले तो ग्रेस्त मनीस काल म्हणटा लाजरासाक तूं या मेलो पण या म्हूण देव काल म्हणटा. थंय बायबल आसा ते शिकोवणदार आसात तांणी इन्कार केला. पातका निमती लोक काल करता गम्मते निमती सोरोपे निमती बेबदेपा निमती उतार इन्कार करता. आज एक विशय तुमचेर सांगता. लोक म्हणटा आतां पवित्र पुस्तक वाचून जिणी बदल्यांक म्हणटा तो बायबल सोसायटीला सर्वला तो बेतेलाक सर्वला तो न्यू लायफाक सर्वला तो पेंथेकोस्ता सर्वला आणखी जायतलीं आतां तो ताका सर्वला आकाश सर्वला म्हणटा ताचे विशयी घाले म्हणटात. तांकां शिकयलें तशें म्हळ्यार तांकां तें दाखोवन एक एक संस्थाक एक नांव जाय गव्हर्मेंट रजिस्टर जावंक जाय. आनी तांकां कितें केलें ताणें वचून जमून तांकां एक पंगड केला. कित्याक म्हळ्यार ते मुखेल हांगा कट म्हणटा हांगा ज्यो कापट न्हू ती जावन भितर रिगोवंक वचनात रिगतले की नाका नाका रितीन तांकां बांदून घालून दवरतात. आनी एक सांगती आसा आमी ल्हान आसतना हांवें आयकलें तांबडो बायबल काडून येताल्यांक तुमी भितर येवन सोडनाका म्हणटात न्ही तें घालें विशय तुमची. तांबडो बायबल घेवन म्हळ्यार तांबडो म्हळ्यार कितें म्हळ्यार तांकां तशें लोकांक तांणी भिरांत घालून दवरला. ता देखून आतां तांणी धांव म्हाका सांगूंक जाय तांबडे बायबलांत कांय दुसरें आहा कांय ना बायबल सेम.
तांकां आतां शिकोवण न्ही तांचा मुखार तांकां दिपिलान घालून दवरला ही लोक काल जाला लोक 10 परस चड काल येता तांच्या वडिलांक मान दितात वडिला मत पण वडले मान दिले ती तांकां सर्ग मेळना ना देव तांकां एक्सक्यूज दिना कळ्ळें न्ही ते 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 विशय जर ते मुखार एका कलंट जावंक आसा आनी येवन ताच्या खातीर बिलकुल जर ती दिना त्या देखून त्या दीस तांचो वडील येवन ना ना तांचे ती रावन इन्फ्लुएन्स करून म्हणटा जाता की ना बिलकुल जायना बिलकुल जायना इन्फ्लुएन्स करून ना जायना ना समय मुखार अशें अशें म्हणून बिलकुल जाता एका ओके आनी चिंतया ती जडते रावते म्हाका आनी शिकोवना म्हणून सांगल्यार ना जायत की ना शिकोवन आनी दिवना म्हणून ते कशें येवेन हाचेर सरपाचेर गेले म्हळ्यार ताणें खावंक दिले फळ म्हणून वय आनी आदामान म्हळें म्हाका येवेन दिलें म्हळें तें जाता की म्हण ती बिलकुल जायना एका म्हाका दुसोवंक जायना एका म्हाका ब्लेम करूंक जायना ताकाच ताणेंच ताजो म्हळ्यार बूक कितें आपलें मेन कितें म्हळ्यार रेवलेशन स्टडी करतना साबार सरकार बूक आसात एक बूक जिवितच बूक म्हणून आसा एक बूक आसा बूक ऑफ रेमंब्रन्स म्हणून साबार बूक आसात त्या बुकांत आंज बिडे काल करता बरोवन दवरतात आतां एक्झाम्पल एक बूक सांगता आतां हांवें ह्या टायम डिस्कस केले उतार हे टीव्ही माध्यम रेकॉर्ड जाले पळय न्ही ही एक दीस हे माध्यम सुवार्ता येता ही कोण आयकता पळय आंज बिडो काल करता ते बरोवन दवरता अमके दिसा अमका टायमार पास्टर लॉरन्सन पास्टर पीटर ही सुवार्ता प्रगट केला आतां ते आयकले कोण बरोवन दवरता देवदूत बरोवन दवरता ह्यो मनीस विचारला जर त्या टायमार बूक कितें जाता ना ते देव जीव सांगता अरे हांगा बरें लागे अमके दिसा हे आयकले तुमी स्विकार करूं न्हय ते जाल्यार तांकां हें शॉक जावंक देखून ते जाल्यार कांय चान्स आहा की तांकां हांगा दोन मागणें हांगा दोन तुमी चिंता आतां तांची सभा इगोर मता म्हणून जावन हांगा मागणें कंटिन्यू करता मिस आनी दिता ताका खंय बचाव मेळत की ना बिलकुल ना पुरगत म्हणलें ना हांगा कितले बिलकुल ना लोटून स्वर्गा भितर घालून जायत बिलकुल ना आतां जीव आसतना मागण्या दर बिलकुल ना जायना बिलकुल ना जीव आसतना ताणें पातळ जिणे बदलूंक जाय मागीर बिलकुल कांय मिसा दिवन हरे दीस मिसा दिल्यार काले केल्यार ताका सरकार घालूंक जायना तो सुद्दां कंसार जाल्लो ना ताचे म्हणटा आदर्स ना देव म्हणटा कुमसर आमी डायरेक्ट जुज लागी माझ्याचे म्हणटा मनसा मनसा खंयच्या सावाकाक एका म्हणजे पाता बोक्सा अधिकार खंयच्या सावाकाक दिवना आतां हांवें आयकलां तुमी वडिलांक रिस्पेक्ट करनात त्या बस तेचें उलयतात म्हणटात ताजे अर्थ वडील म्हळ्यार वडील जावं उत्तर प्रकार शिकयल्यार मात ताका फुल्ल गौरव दिवंक जाय रिस्पेक्ट दिवंक जाय पण ताजे अर्थ दावाज उत्तर ताजे उतर गे म्हण दाव सांगिना वडिलांक वयता प्रायज म्हण ताका रिस्पेक्ट तेजे मुदा उतर सांगता हांव सांगिना ताका मुखार उरता वय पूण ताजे उतार प्रास दावाज उतर गौरव दिजे म्हण उतार सांगता दावाज उतर श्रेष्ठ अधिकार आसा श्रेष्ठ अधिकार वय तो प्रांत व्हडलो तो शिकवणदार तो वडील म्हणून आमी ताका रिस्पेक्ट दिवचे देवचे न्हय गौरव दिवचे ताका आमी मुखार उलोवचें न्ही ताका आमी पाट उलोवं म्हणून देवचा पूण उतार ताणें कोणाचें पळोवंक जाय देवाचो उतार पळोवचें म्हणटा उतार सगळेच्यान वरतें उतार उतार जावन व्हड उतार जावन उतराक विधेय जाय आनी उतारच जर ते रावता जर ते खंयच्यो सेवक कडेन दिसना जाल्यार तुवें ना उतारच ते लास्ट दिसा जर्ती जाता जेजू म्हणटा म्हणजे उतार तर तुमकां त्या दीस उतार वय त्यात मीन उतार बारीक इम्पॉर्टंट जावन आसा इवन मागीर मातयो दांत भरला जेजूशी सांगता तुमी एका घरा स्वार्थ दिया खंयचें घर तुमकां स्विकार करना तुमच्या पांयाची धूल पापडून या ते धूल म्हळ्यार एक देवाचो सेवक एक घरा वचून सुवात दिता म्हणून द्या त्या घरसान ताका स्विकार करना जेजू काल म्हणटा तुजे पांयाची धूल पापड म्हळ्यार ताजे ते पांयाची धूल समेत धा दिसा सांगता जाल्यार आमकां सेवकांक आयले आनी ताका स्विकार करना म्हणून देवा म्हाका बिलकुल एक्सक्यूज म्हणल्यार बिलकुल ना देवा बापाक आमी आर्गां दिया साबार सांगती तुमकां कोळीस जाले सत कालेंगे म्हणलें म्हणून ह्या प्रोग्रामांत तरी त्या पासत खंडीत तुमकां देवाचो पवित्र आत्मो उलयलो आनीक तुमकां हाचे आनकी सोड हें जाल्यार देवाचे पवित्र आत्म्याक मागा तुमी आमी आयकलें हें प्रोग्राम हें सत घेया पोटी घे म्हणलें तुमी पयत पुस्तकांत काडन तुमी तुमकां स्टडी करयत आनी देव तुमकां सहाय करता धैर्य काणगे चिंता करनाकात तुमकां देव हर एक मनशाक अवकाश दिला देवान त्या बसत आमचे आनी एक प्रोग्राम येता म्हणसर तुमी प्रोग्राम कंटिन्यू पळया
आतां मागणें करया. बापा तुका आमी काळजांतल्यान अर्गां दिता ह्या वेळ घडये तुजी भुरगीं समया हे कार्यक्रम पळयत येतात पळयले समया तांकां तुवें आपडल्या खातीर अर्गां दिता कितलें स्वता तांकां कळीत केल्ल्या खातीर तुका हांव अर्गां दिता बापा. तुज्या वाट्यान चलोवंक तांकां सहाय कर. देवाच्या पवित्रत्म्यान तांकां सहाय कर म्हणून तुजे लागीं प्रार्थना विनंती कर मागता समया जेजू. आणकी जायतले सांगते तूं तांकां कळीत करता येताय दिसान दीस कळीत करता येताय एका भुरग्याक कशें व्हड जाता गे तशेंच तांकां कळीत करता येताय देव बापा त्या बद्दल तुका अर्गां दिता. तूं बरो जावन आसा तुजी काकूळ तुजी दया हांचे वयर आयल्ल्या खातीर अर्गां दिता समय कंटिन्यू तुजी कृपा आसा समय जेजू. समय अवकाश आतां आसा हर एका मनशाक तुवें अवकाश दिलाय समया कित्याक पाता कडून जिणी बदलूंक अवकाश दिलाय सतकळीत जावंक अवकाश दिलाय समया त्या बसत तुका आमी काळजांत अर्गां दिता समया जेजू. सुद्दां हातांचेर देवन आयल्ल्या खातीर अर्गां दिता बापा. हे मागणें मागता तुजे पुता आमच्या समया जेवचें आमेन. हे कार्यक्रम पळयल्याक तुमकां देव बरें करूं आमेन.